नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरच्या सिरीजला सुरुवात करत आहोत। नेहमीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर आंबेडकरांवर MPSCने 2012 ते 19 मध्ये घेतलेल्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षांमध्ये जे काही प्रश्न विचारले आहेत त्या सगळ्या प्रश्नांचं डिटेल्ड ॲनालिसिस करणार आहोत। ते ॲनालिसिस करून झाल्यावरती आपण त्यांच्यावरती अभ्यासाची दिशा जी आहे ती ठरवणार आहोत। या ॲनालिसिस बाबत 2-3 महत्त्वाचे मुद्दे सांगतो। नंबर 1, 2012 ते 19 मुख्य परीक्षांचे जे काही प्रश्न आहेत त्यांची PDF मी डेक्कन IASच्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे। ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। PDF जर तुमच्या समोर असेल किंवा प्रश्न जर तुमच्या समोर असेल तर त्याचं जे ॲनालिसिस चालू आहे ते करण्यास तुम्हाला मदत होईल। नंबर 2, 2012 ते 19 मधल्या पूर्व परीक्षांमध्ये आंबेडकरांवर जे काही प्रश्न विचारले आहेत त्याची एक वेगळी PDF मी डेक्कन IASच्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे, ती एक डाउनलोड करा। आणि नंबर 3, 12 ते 19 मधल्या पूर्व आणि मुख्य परीक्षांमध्ये आंबेडकरांवरती आयोगाने जे प्रश्न विचारले आहेत त्याच्यामध्ये जो डेटा आयोगाकडून देण्यात आलेला आहे, ज्या फॅक्ट्स आयोगाकडून देण्यात आलेल्या आहेत, प्लस त्याच्याशी संबंधित असलेल्या ज्या इतर फॅक्ट्स आणि डेटा आहेत त्यांची एक स्वतंत्र जवळपास मला वाटतं एक 17 पानांची जी काही नोट आहे ती मी डेक्कन IASच्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे। डेक्कन IASच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला 3 PDF मिळतील। नंबर 1, 2012 ते 19च्या मुख्य परीक्षांमध्ये आंबेडकरांवर विचारलेल्या प्रश्नांची PDF। नंबर 2, 2012 ते 19 मध्ये प्रिलिम्समध्ये आंबेडकरांवर विचारलेल्या प्रश्नांची PDF। आणि नंबर 3, सगळ्यात महत्त्वाची, या दोन्ही परीक्षांमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांमधून मिळणारा डेटा प्लस त्याला पूरक असणारा परीक्षेसाठीचा उपयुक्त डेटा ह्यांची मी एक जवळपास 16-17 पानांची PDF जी आहे डिटेल्ड, त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक दिलेला आहे, त्या प्रश्नातला डेटा दिलेला आहे, प्लस मला महत्त्वाचा वाटणारा डेटा सुद्धा त्याच्यात दिलेला आहे। ही PDF जी आहे ती महत्त्वाची आहे। त्या तिन्ही PDF तुम्ही डेक्कन IASच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता। डेक्कन IASच्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे। डेक्कन IASच्या टेलिग्राम चॅनलवरती डेक्कन IASचे जे काही उपक्रम आहेत त्या सगळ्या उपक्रमांची घोषणा किंवा माहिती तुम्हाला मिळू शकते। काही दिवसातच सुरू होणाऱ्या इंटिग्रेटेड बॅच 2021-22 MPSC इंटिग्रेटेड बॅच 2021-22 विषयीची सूचना सुद्धा टेलिग्राम चॅनलवर लगेच काही दिवसांमध्ये तुम्हाला मिळेल। आपण 1 बाय 1 सगळे प्रश्न वाचणार आहोत, शांततेनं सगळ्या प्रश्नांचं आपण वाचन करणार आहोत आणि त्याच्यावरून आपण आपल्या अभ्यासाची दिशा ठरवणार आहोत। प्रश्न मी वाचत असताना तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील आणि मग त्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण काही ना काही बोलणार आहोत। आंबेडकरांवर 2012 ते 19च्या मुख्य परीक्षांमध्ये 12 प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे 8 पेपरमध्ये 12 प्रश्न। 12 ते 19 मध्ये एकही साल असं गेलेलं नाहीये मुख्य परीक्षेचं की ज्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांवर प्रश्न विचारलेला नाहीये। म्हणजे किमान एक प्रश्न प्रत्येक वर्षी विचारलाय, काही वेळेला 3 प्रश्न विचारलेत, काही वेळेला 2 प्रश्न विचारलेत। प्रिलिम्समध्ये मात्र 2012 पासून 2019 पर्यंत केवळ एकच प्रश्न विचारलेला आहे, तोही सन 2018 मध्ये। त्यामुळे प्रिलिम्सला एकच प्रश्न विचारलाय, पण मेन्सला मात्र दरवर्षी प्रश्न विचारलेले आहेत। त्यामुळे आपण हे दोन्ही प्रकारचे दोन्ही प्रश्न जे आहेत ते शांतपणे वाचूया आणि नंतर मग आपण त्याच्यावरून काही निष्कर्ष काढूया। आपण उलट जाऊया, म्हणजे 19 पासून 12 कडे जाऊया, म्हणजे रिसेंट ट्रेंड काय आहे ते आपल्याला कळेल। खरं तर आता हा रिसेंट शब्द वापरावे की नाही, कारण 19ची मेन्स सुद्धा मला वाटतं जुलै 2019ला झाली होती। 20 हे साल पूर्ण गेलं, जवळपास 1.5 वर्ष होऊन गेलं आणि पुढची मेन्स जी आहे ती कदाचित जुलै नंतरच होईल, जर प्री लवकर झाली तर फेब्रुवारी-मार्च मध्ये। त्यामुळे जवळपास 2 वर्ष होतील मेन्स मधला जो गॅप आहे तो, त्यामुळे त्याला रिसेंट म्हणणंही थोडंसं आता चुकीचं ठरतं। असो, आपण 2019नी सुरुवात करून 19, 18, 17, 16 असं मागे जाऊया आणि मग आपण प्रिलिम्सचे प्रश्न वाचूया। 2019ला प्रश्न क्रमांक 38, सगळे प्रश्न A संचातले आहेत। प्रश्न क्रमांक 38 आहे बघा, तो मी वाचतो। काय आहे प्रश्न? MA साठी टिंबटिंब यांचा प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंधाचा विषय होता। गोपाळ आगरकर, बाळ टिळक, वि.दा. सावरकर आणि B.R. आंबेडकर असे 4 पर्याय दिलेले आहेत। अर्थातच उत्तर पर्याय क्रमांक 4 B.R. आंबेडकर असं दिलंय।
आयोगाची पद्धत बघा, मी नेहमी आयोगाच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीवर बोलत असतो. या प्रश्नाचं जर इंग्रजी भाषांतर आपण पाहिलं तर तिथे दिलंय बघा, ट्रेड इन एन्शियंट इंडिया वॉज द टॉपिक ऑफ डॅश डॅश फॉर MA डिझर्टेशन. आता ट्रेड इन एन्शियंट इंडिया त्यांनी काय केलंय, प्राचीन भारतातील व्यापारचं ट्रान्सलेशन केलं. आता त्याचं जर नाव आपण पाहिलं, म्हणजे आंबेडकरांच्या रायटिंगमध्ये जर आपण त्याचं नाव पाहिलं तर ते आहे एन्शियंट इंडियन कॉमर्स, एन्शियंट इंडियन कॉमर्स. त्यामुळे ते जर त्यांनी दिलं असतं तर ते योग्य राहिलं असतं, पण असो हरकत नाही, प्राचीन भारतातील व्यापारवरून आपल्याला कळून जातं. कोलंबिया विद्यापीठ 1913 ते 1915 MA साठीचा जो काही आंबेडकरांचा काळ आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला आंबेडकरांनी MA साठीचं जे त्यांचं डिझर्टेशन होतं त्यामध्ये एन्शियंट इंडियन कॉमर्स हा विषय निवडलेला होता. परंतु नंतर जो काही आहे त्यांनी स्विच केला होता, ऍडमिनिस्ट्रेशन अँड फिनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. त्यांनी जो सादर केला MA साठी फायनली तो होता ऍडमिनिस्ट्रेशन अँड फिनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. त्यामुळे आयोगानं सुरुवातीचा जो विषय त्यांनी निवडला होता त्याच्यावरती प्रश्न विचारलेले, म्हणजे थोडा आयोग डिटेलमध्ये गेलेला आहे. एन्शियंट इंडियन कॉमर्स हा त्यांनी सुरुवातीला निवडलेला विषय. आंबेडकरांच्या रायटिंग आणि स्पीचेसमध्ये तुम्हाला हा निबंध वाचायला मिळू शकतो. नंतर त्यांनी स्विच केलेला विषय ऍडमिनिस्ट्रेशन अँड फिनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. या दोन्ही बाबी लक्षात ठेवा. कोलंबिया विद्यापीठ जे आहे अमेरिकेचं 1913 ते 1915 दरम्यानसाठी MA साठी निवडलेले हे प्रबंधांचे विषय. त्यामुळे आंबेडकरांच्या वैयक्तिक जीवनावर म्हणजे त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीवरचा हा प्रश्न 2019 मध्ये हा एकच प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे बघा 2018 मध्ये 3 प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 55, प्रश्न क्रमांक 58 आणि प्रश्न क्रमांक 60. पण 1 बाय 1 ते वाचूया. काय म्हटलं बघा, विधान A आणि विधान B असं दिलंय, कारण आणि विधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना परिषदेत असे सुचवले की भारताची राष्ट्रभाषा संस्कृत असावी. आणि कारण त्यांनी दिलंय, संस्कृतवर प्रभुत्व असल्याखेरीज प्राचीन भारतीय साहित्य आणि अन्य ज्ञानशाखात भारतीयांनी किती महत्वाचे योगदान दिले होते हे कळणार नाही. आता कारण म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचं की आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये सुचवलं की राष्ट्रभाषा संस्कृत असावी आणि त्याचं कारण त्यांनी दिलं की मग प्रभुत्व जर नसेल तर मग प्राचीन भारतीय साहित्य आणि ज्ञानशाखात भारतीयांनी किती योगदान दिलं महत्वाचं ते कळणार नाही. आता उत्तर देताना आयोगाने काय दिलंय की A आणि B दोन्ही बरोबर आहेत. थोडासा हा ट्रिकी प्रश्न आहे. असा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न UPSC विचारत नाही बघा. त्याचं एक कारण की आता याच्यामध्ये थोडंसं डिस्प्यूट आहे किंवा वाद असू शकतो. काय वाद असू शकतो की मराठी शब्द जो वापरलाय की असे सुचवले की भारताची राष्ट्रभाषा संस्कृत असावी. इंग्रजीमध्ये लिहिलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सजेस्टेड इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. आता ते सजेस्टेड आहे की त्यांनी अनुमोदन दिलं आहे, स्वतः त्यांनी सुचवलं आहे का? तर आपण जर व्यवस्थित माहिती घेतली तर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये संस्कृत ही राष्ट्रीय भाषा असावी हे जे प्रपोजल आहे ते त्याचे सदस्य LK मैत्र यांच्याकडून आलेलं होतं. LK मैत्र यांच्याकडून आलं होतं जे की कॉन्झर्वेटिव्ह संस्कृतिस्ट होते, म्हणजे त्याला आपण म्हणतो की परंपरावादी संस्कृतिस्ट होते आणि त्याच्यातनं त्यांनी ते प्रपोजल दिलं होतं की संस्कृती राष्ट्रभाषा असावी. प्रपोजल हे काही आंबेडकरांकडून मूव्ह झालेलं नाहीये, ते LK मैत्र यांच्याकडूनच आलेलं आहे. रादर ती राष्ट्रभाषा असायला पाहिजे की नाही याबाबत आंबेडकरांनी जे अनुमोदन दिलं आहे किंवा सपोर्ट केला आहे हे काही विचारवंतांच्या मते आंबेडकरांचं टॅक्टिकल पोझिशन देखील असू शकेल. कारण संस्कृत ही राष्ट्रभाषा करणं काही वर्केबल सोल्युशन नव्हतं, ती होणारच नव्हती. कारण जो काही वाद होता संविधान सभेमध्ये, तुम्ही जर पॉलिटीचं ऑफिशियल लँग्वेज प्रोव्हिजन जरी पाहिलं तरी हिंदी आणि इंग्रजीमध्येच जे काही होतं ते मतमतांतर होतं. 15 वर्षासाठी तुम्ही जे स्वीकारलं त्यात आपण आत्ता जात नाही. पण संस्कृत हा जो काही पर्याय होता तो वर्केबल नव्हता, त्यामुळे सपोर्ट करूनही त्याला फारसा काही उपयोग होणार नव्हता. रादर आंबेडकरांना इथले वेद असतील किंवा इथल्या जे काही पौराणिक सगळं नॅरेशन असेल ते शिकण्यासाठी संस्कृत शिकण्याची आवश्यकता होती, पण त्यांना इथं ते अस्पृश्य असल्यामुळं शिकवायला नकार दिला गेला आणि स्वतः आंबेडकरांनी मग जर्मनीमधलं जे बॉन युनिव्हर्सिटी आहे तिथे संस्कृत ते शिकलेले आहेत. त्यामुळं भारतामध्ये एकंदरीत संस्कृत शिकवण्याची मुभा किंवा शिकण्याची मुभा किती लोकांना आहे किंवा किती लोकांना तशा पद्धतीचे लिटररी संस्कृत येतं हा वादाचा विषय होता.
पण तरी ठीक आहे, कुठल्या तरी एखाद्या कंट्री दर्जाच्या पुस्तकात असं दिलेलं आहे की आंबेडकरांनी ते सुचवलं होतं वगैरे. त्यामुळे थोडंसं हा वादाचा मुद्दा आहे. आयोगाने दोन्ही उत्तरं बरोबर दिलेली आहेत, पण शिक्षक म्हणून माझं काम आहे सांगणं की जे काही फॅक्ट आहेत त्या. आणखी महत्वाचा मुद्दा, घटना समितीमध्ये डॉक्टर आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू हे दोन गृहस्थ म्हणजे अत्यंत चांगलं इंग्रजी बोलणारे होते, चांगलं इंग्रजी लिहिणारे होते आणि त्यामुळे त्यांचा थोडासा कल इंग्रजीकडे होता. परंतु त्यांनी कॉशियस होते, इंग्रजीला नॅशनल लँग्वेज करा असं त्यांनी अत्यंत स्टॉन्च पद्धतीने, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ठाशीव पद्धतीने म्हटलं नाही, कारण त्याच्यातून मग ते पुन्हा ब्रिटिश एजंट आहेत वगैरे अशा पद्धतीने त्यांच्यावर आरोप होण्याचा धोका होता. परंतु संस्कृतच्या बाबतीत सपोर्ट त्यांनी केला आहे, अनुमोदन दिलं आहे, परंतु त्यांचा असा खास आग्रह असेल असं एकंदरीत वाटत नाही. हा महत्वाचा मुद्दा. पण ठीक आहे, त्यांनी त्याला सपोर्ट केलं होतं की ओके ठीक आहे तुम्ही म्हणता तर देऊ, पण ते वर्केबल नव्हतं, त्यामुळे ते टॅक्टिकल पोझिशन असावी असं दिसतंय. आणखी संविधान सभेमध्ये म्हणजे आंबेडकरांचं जर आपण बोलायचं ठरलं तर लिंग्विस्टिक स्टेट्स, भाषावार प्रांतरचना जी आहे ती अगदी एक भाषा एक प्रांत किंवा अगदी कठोर पद्धतीने लिंग्विस्टिक स्टेट्स तयार करावेत, ही भूमिका देखील आंबेडकरांना मान्य नव्हती. कारण त्यांनी जो युरोपच्या इतिहासाचा अभ्यास केला होता, त्यांना युद्धाचा अभ्यास होता आणि एकंदरीत या सगळ्या ब्रिटिश राजवटीच्या दरम्यान आणि नंतर जे काही घडलं, त्यांना असं वाटत होतं की लिंग्विस्टिक स्टेट्समुळे कदाचित आणखी इथे मोडतोड होईल आणि युद्धाकडं हे जाईल, सगळे यादवीकडे जाईल, लोकल रिजनल प्लेयर जे आहेत ते स्वतःला असर्ट करायला लागतील, हे भय त्यांना होतं. आणि त्यामुळेच स्ट्रॉंग सेंटर आणि वीक स्टेट्स ही त्यांची भूमिका होती. म्हणजे प्रबळ केंद्र आणि कमकुवत किंवा त्याच्यावरती अवलंबून असणारे राज्य अशी त्यांची भूमिका होती. अर्थातच याला पार्श्वभूमी भारताच्या एकसंध राहण्याबाबत आहे, हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. मग असं असल्यानंतर आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबाबत काय केलं आहे? संयुक्त महाराष्ट्राच्या, आपण गेल्या वर्षी मेन्सला प्रश्न टाकला होता आपल्या टेस्ट सिरीजमध्ये, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला मात्र आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला आहे. मराठी लोकांच्या हक्कासाठी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीला आंबेडकरांचा पाठिंबा होता. जनता या पत्रातनं आंबेडकरांनी त्याविषयी लिहिलेलं देखील आहे. त्यांनी संयुक्त महाराष्ट्रातल्या चळवळीच्या नेत्यांना मार्गदर्शन देखील केलेलं आहे. त्यामुळे ह्या दोन्ही बाबी ज्या आहेत त्या लक्षात ठेवा की लिंग्विस्टिक स्टेटच्या बाबतीत जी काही आहे फोडाफोडीच्या भीतीमुळे आंबेडकरांनी विरोध केलेला आहे, पण संयुक्त महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांचा पाठिंबा आहे. प्रश्न क्रमांक 55 आपण वाचला 2018चा. पुढचा जो प्रश्न आहे तो 2018चा 58 नंबरचा आहे. बघा, हरिजन साप्ताहिकाबद्दल काय खरे आहे? तर त्या प्रश्नामध्ये बी आणि डी ही दोन वाक्य आंबेडकरांशी संबंधित येतात. त्यामुळे तो सेक्शन मी केला आहे. गांधी आणि आंबेडकर यांचा जो संबंध आहे किंवा यांचं जे काही नातं आहे, मग ते कसंही कोणत्याही प्रकारचं असेल, मग ते पुना कराराच्या बाबतीत असेल किंवा या हरिजन वरती जो प्रश्न विचारलाय त्याच्या संदर्भात असेल किंवा स्वतंत्र मतदारसंघांच्या बाबतीत असेल, ओव्हरऑल त्यांचा राष्ट्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता, फ्रीडम स्ट्रगलकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता, या दोघांमध्ये जे काही मतमतांतर होती त्याच्यावरती सेक्शन जो आहे तो मी केलेला आहे. दुसरा प्रश्न आपण आत्ता वाचला घटना समितीतल्या आंबेडकरांच्या योगदानावर आणि पहिला आपण पाहिला कोलंबिया युनिव्हर्सिटीतल्या त्यांच्या प्रबंधाच्या विषयावरती, वैयक्तिक आयुष्यावरती. काय प्रश्न आहे की बी वाचतो मी, फक्त जेवढं आंबेडकर आणि गांधींशी संबंधित आहे तेवढं वाचतो. डॉक्टर आंबेडकरांनी पहिल्या अंकासाठी संदेश देण्यास नकार दिला आणि गांधींनी डॉक्टर आंबेडकरांना सांगितले की साप्ताहिक जसे कुठल्याही हिंदूंचे आहे तितकेच आंबेडकरांचे आहे आणि ABCD चारी वाक्य खरे आहेत असं दिलेलं आहे. बेसिक आपल्याला त्यात जायची गरज नाही. हरिजन साप्ताहिकासंबंधीचा मुद्दा आहे, जेव्हा आपण डिटेल लेक्चर घेऊ त्याविषयी बोलू. प्रश्न क्रमांक 60 तिसरा, म्हणजे 2018 मध्ये 3 प्रश्न आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढीलपैकी कोणती वर्तमानपत्रे सुरू केली होती? सेक्शन जो मी केला आहे, आंबेडकरांनी सुरू केलेली नियतकालिक, मग ते पाक्षिक असतील, साप्ताहिक असतील आणि आंबेडकरांनी केलेलं लेखन म्हणजे ग्रंथ निर्मिती जी काही केलेली आहे ती. डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं ग्रंथलेखन किंवा त्यांचं ग्रंथप्रेम हा मला वाटतं मेन्सला निबंध सुद्धा आलेला आहे. मराठीचा जो आपला लेखी पेपर असतो त्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांचे ग्रंथप्रेम हा निबंधाचा सुद्धा विषय एकदा रिसेंटली आयोगाने दिलेला आहे. हा मुद्दा परत येतो. तर लेखन आणि नियतकालिका हा एक सेक्शन आपण केलाय. काय आहे मग पर्याय क्रमांक 3, बहिष्कृत भारत, जनता आणि समता.
बहिष्कृत भारत 1927 पाक्षिक आहे. जनता 24 नोव्हेंबर 1930 सुरू केलेलं साप्ताहिक आहे. आणि समता 1928 पाक्षिक आहे. बहिष्कृत भारतचंच पुढे नामकरण जे आंबेडकरांनी सुरुवातीला म्हटलं होतं की ते बंद झाल्यानंतर जनता म्हणून ते सुरू करणार. तर ही तिन्ही जी आहेत ती आंबेडकरांनी सुरू केलेली पत्र आहेत. वर्तमानपत्र म्हणण्यापेक्षा नियतकालिका आहेत. पर्याय क्रमांक 3 हा त्याचं उत्तर आहे. त्यामुळे हा सेक्शन आपला इकडे येतो. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो 2017चा प्रश्न क्रमांक 18 आपण वाचूया. तो आहे बघा, अयोग्य जोडी ओळखा. अगदी बेसिक डेटा आहे. त्याच्यामध्ये ते धारासण जे काही आहे बापूजी आणि ते उत्तर आहे चुकीची जोडी. पण आंबेडकरांचा उल्लेख आहे आणि महाड सत्याग्रह म्हणजे अगदी आपल्याला सगळ्यांनाच माहित असतं. अत्यंत एलिमेंटरी लेवलचं आकलन हे आहे की महाड सत्याग्रह आहे किंवा इतर सगळ्या बाबी आहेत या आंबेडकरांशी जोडल्या गेलेल्या आहेत. डिटेल आपण त्याच्यावरती नंतर बोलू. पण हा डील करण्यासारखा प्रश्न होता. म्हणजे ह्याला मी सेक्शन केलेला आहे अस्पृश्यांसाठीचे प्रयत्न आणि स्वातंत्र्य चळवळ. म्हणजे मी हा एकच केलाय. का केलाय? अस्पृश्यांसाठीचे प्रयत्न आणि स्वातंत्र्य चळवळ जी काही फ्रीडम स्ट्रगल चालू होती. मग ब्रिटिशांकडून वेगवेगळ्या कमिट्या, कमिशन्स, आयोग बसवले जायचे. मग ते सायमन कमिशन असेल किंवा राऊंड टेबल कॉन्फरन्स सारखी गोष्ट असेल. भारतीयांना राजकीय प्रतिनिधित्व द्यायचं असेल, कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म करायचे असतील, स्टॅट्युटरी कमिशन बसवायचे असतील, तर ह्याच्यामध्ये दलितांचे आपण काय म्हणूया ऑन द बिहाफ ऑफ दलित एका अर्थाने नेते म्हणून आंबेडकरांनी काय भूमिका घेतलेली आहे. आणि ते सगळं चालू असताना अस्पृश्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सायमल्टेनियसली काय चळवळी केलेल्या आहेत. ह्या दोघांचं एकच सेक्शन मी केलं. याच्यावर जवळपास 4 प्रश्न आलेले आहेत. हा प्रश्न सुद्धा त्याच्यात टाकलेला आहे की महाडचा सत्याग्रह जो काही आहे तो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2016चा 42 नंबरचा प्रश्न. तो आपण वाचूया. प्रश्न सगळे तुमच्या स्क्रीनवर येत आहेत बघा. गोलमेज परिषदेतील निवेदनात डॉक्टर आंबेडकरांनी यांनी अस्पृश्य समाजाला टिंबटिंब म्हणून संबोधावे असे म्हटले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन हिज नॅरेशन ॲट द राऊंड टेबल कॉन्फरन्स हॅड डिमांडेड दॅट द अनटचेबल शुड बी ॲड्रेस्ड ॲज. गोलमेज परिषदेतील निवेदनामध्ये प्रोटेस्टंट हिंदूज, उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 प्रोटेस्टंट हिंदूज. 4 जानेवारी 1931चं जे काही आहे सप्लिमेंटरी मेमोरंडम आंबेडकरांनी जो दिला आहे राऊंड टेबल कॉन्फरन्सला की काय म्हटलं आहे, डिप्रेस्ड क्लासेस ऐवजी तुम्ही वेगळ्या नावानं त्यांना संबोधावं. कारण डिप्रेस्ड क्लासेस म्हणणं हे काय आहे, डिग्रेडिंग आहे आणि कंटेम्प्च्युअस आहे की त्यांना ते अवमानकारक आहे, त्यांचं अवमूल्यन करणारं आहे. त्यामुळे त्यांना तुम्ही प्रोटेस्टंट हिंदूज असं म्हणा. आंबेडकरांनी 3 पर्यायी शब्द सुचवले होते. फक्त प्रोटेस्टंट हिंदूज हा एक सुचवला नव्हता. प्रोटेस्टंट हिंदूज तर आहेच आहे जो आपल्याला आयोगाच्या पेपरमधून कळतो. दुसरा जो आहे तो नॉन कास्ट हिंदूज असंही तुम्ही म्हणू शकता. आणि तिसरं त्यांनी म्हटलं होतं नॉन कन्फर्मिस्ट हिंदूज. प्रोटेस्टंट हिंदूज, नॉन कास्ट हिंदूज आणि नॉन कन्फर्मिस्ट हिंदूज असं 3 जे काही टर्म आहेत त्या अस्पृश्य या टर्म ऐवजी किंवा डिप्रेस्ड क्लासेस या टर्म ऐवजी तुम्ही म्हणा अशा पद्धतीने त्यांनी राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये दिलेलं आहे. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये आंबेडकरांचं योगदान किंवा त्यांना तिकडे जाणं याच्यावरही आपण बोलणार आहोत. म्हणजे हा जो सेक्शन आहे तो महत्वाचा आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो 2015चे 2 प्रश्न आहेत बघा, 38 आणि 59. 2 प्रश्न एका वर्षी आलेले आहेत 2015ला. पण आधी 38 नंबरचा प्रश्न वाचू. विविध विषयांचे तज्ज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील ठिकाणी आपली साक्ष नोंदवली. सायमन कमिशन, युनिव्हर्सिटी रिफॉर्म्स कमिटी, रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स, साऊथ बरो कमिटी. A, B, C आणि D 4ही ठिकाणी आंबेडकरांनी आपली साक्ष म्हणा किंवा टेस्टिमनी म्हणा किंवा सल्ला म्हणा अशा पद्धतीने तो दिलेला आहे. काय काय मग सायमन कमिशन, स्टॅट्युटरी कमिशन, इंडियन स्टॅट्युटरी कमिशन 23 ऑक्टोबर 1928. तुम्ही साऊथचा जो स्टार आहे मामुटीनी किल्ला आहे म्हणजे जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेला आंबेडकर हा सिनेमा पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रसंग आहे की आंबेडकरांनी सायमन कमिशन समोर कशा पद्धतीने साक्ष दिली त्याच्यावर आपण बोलूया डिटेल. पण इंडियन स्टॅट्युटरी कमिशन, सायमन कमिशन समोर त्यांनी जी साक्ष दिली ती ऑन बिहाफ ऑफ डिप्रेस्ड क्लासेस यांचे नेते म्हणून. दुसरं जे आहे ते युनिव्हर्सिटी रिफॉर्म्स कमिटी, ते बॉम्बे युनिव्हर्सिटी रिफॉर्म्स कमिटी असं जर दिलं असतं तर बरं झालं असतं पण अर्थात हरकत नाही.
बॉम्बे युनिव्हर्सिटीचं जे काही सुधारणा आहे त्याच्यासमोर आंबेडकरांना जे क्वेश्चनर पाठवलं आहे शिक्षण तज्ज्ञ म्हणून की करिक्युलम बाबत तुम्ही काय सांगाल, तर त्याच्यामध्ये सुद्धा आंबेडकरांनी त्यांचं मत नोंदवलेलं आहे. तिसरं जे आहे ते रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फिनान्स 15 डिसेंबर 1925 ला बसवला गेलेला हा आयोग, त्याचे अध्यक्ष आहेत सर एडमंड हिल्टन यंग. तुम्हाला जी मी पीडीएफ दिलेली आहे त्या पीडीएफ मध्ये हे सगळी नावं जी मी बोलतो आहे ती दिलेली आहेत. ती पीडीएफ व्यवस्थित पहा. सर एडमंड हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखालीचा हा आयोग होता. अर्थतज्ञ म्हणून आंबेडकरांना तिथे टेस्टिफाय त्यांनी केलं. या कमिशन मध्ये आंबेडकरांची साक्ष चालू असताना डॉक्टर आंबेडकरांच्या इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या प्रबंधाची प्रत त्या कमिशनच्या सदस्यांच्या हातात होती. रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स समोर आंबेडकरांची साक्ष चालू होती. त्यावेळेला त्या आयोगाच्या सदस्यांच्या हातामध्ये आंबेडकरांच्या इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या प्रबंधाची किंवा ग्रंथाची प्रत होती. आणि चौथं जे आहे ते म्हणजे साऊथ बरो कमिटी ऑन फ्रँचाईज जो काय आहे 27 जानेवारी 1919 रोजी अपॉइंट झालेली कमिटी. आणि म्हणजे साऊथ बरोच्या वेळेला तर आंबेडकर विशीत होते, त्यांच्या वयाच्या विशीमध्ये ते होते आणि मग त्यांनी अमेरिका आणि भारत यांच्यामधलं कंपॅरिझन विषयी त्याच्यामध्ये काही ना काही बोललेलं आहे. आपण व्हिडिओ सिरीज जेव्हा सुरू करू तेव्हा डिटेल आपण बोलू. पुढचा प्रश्न आहे 2015 सालचा 59 नंबरचा. डॉक्टर 1927 साली डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये दलित व दलितेतरांमध्ये सहभोजनांचा समावेश होता. समाज समता संघ 4 सप्टेंबर 1927 रोजी स्थापन झालेला दलित आणि दलितेतर सहभोजन 4 सप्टेंबर 1927 रोजी स्थापन केलेला समाज समता संघ. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2014 चा प्रश्न क्रमांक 59. तो आपण बघूया. 14 जणांच्या पहिल्या नेहरू मंत्रिमंडळात 5 जण काँग्रेसचे नव्हते. हे 5 जण कोण? 14 हे इथेच घेतलेले आहे, मी स्वातंत्र्य चळवळ आणि त्याच्याशी जोडूनच ते घेतलेलं आहे. 14 जणांच्या पहिल्या नेहरू मंत्रिमंडळात 5 जण काँग्रेसचे नव्हते. हे 5 जण कोण? पर्याय क्रमांक 1 अर्थातच ऑब्व्हियसली डॉक्टर बी.आर. आंबेडकर कायदा मंत्री होते. श्यामाप्रसाद मुखर्जी जे इंडस्ट्रीज आणि सप्लाईज चे मंत्री होते. जॉन मथाई रेल्वे आणि ट्रान्सपोर्ट मिनिस्टर होते. C.H. भाभा कॉमर्स मिनिस्टर होते आणि षण्मुखम चेट्टी हे फिनान्स मिनिस्टर होते, जे नॉन काँग्रेसी होते. महत्वाचा हा पॉलिटीमध्ये सुद्धा विचारला गेलेला प्रश्न आहे की काँग्रेसचे कोण आहेत आणि काँग्रेसच्या बाहेरचे कोण आहेत. हा इझी होता, म्हणजे बऱ्यापैकी तो आपल्याला डील करता येऊ शकत होता. त्यानंतर आहे 2013चा प्रश्न क्रमांक 22. तो आपण बघूया. 2013ला 2 प्रश्न आहेत, 22 आणि 92. 22 नंबरचा प्रश्न आपण ज्यावेळेला महात्मा फुले यांच्यावरच्या प्रश्नांचा अनालिसिस करत होतो तेव्हा मी सांगितलं होतं की हा मी आंबेडकरांच्या सेक्शनमध्ये सुद्धा टाकणार आहे की बुद्ध, कबीर आणि फुले हे माझे 3 गुरु आहेत असं आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. त्याच्यावरचाच तो प्रश्न आहे की टिंब यांना आंबेडकर त्यांच्या 3 गुरूंपैकी एक मानत. पहिले गौतम बुद्ध, दुसरे महात्मा फुले यांना ते गुरु मानत. कबीर हे जे काही त्याचा आन्सर आहे ते. त्यानंतर 2013चा 92 नंबरचा जो प्रश्न आहे तो आपण बघूया. डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? बुद्ध आणि त्याचा धम्म. बुद्ध आणि त्याचा धम्म अगदी म्हणजे निधनानंतर प्रसिद्ध, कारण 6 डिसेंबरला त्यांचं महापरिनिर्वाण जे आहे ते झालं आणि 5 डिसेंबरला आदल्या दिवशीच त्यांनी या ग्रंथाच्या कामावरती शेवटचा हात फिरवला होता. म्हणजे जवळपास त्याचं काम जे आहे ते पूर्ण केलं होतं, पण तो प्रसिद्ध त्यांच्या निधनानंतर झाला आहे. त्याच्यावरती आपण डिटेल बोलूया. मेन्सचा शेवटचा प्रश्न आहे 2012 सालचा. तो आपण बघूया. प्रश्न क्रमांक 35. शेवटचा प्रश्न 2012 सालचा प्रश्न क्रमांक 35. मूक नायकची सुरुवात झाली तेव्हा खालीलपैकी कोणता गट त्यांच्याशी संबंधित होता? पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंग भाटकर. आता ते भटकर असं आहे, खरं तर ते भटकर असायला पाहिजे होतं, भाटकर असं म्हणण्याऐवजी तो उच्चार भटकर पाहिजे. आणि ज्ञानदेव घोलप असं त्याचं उत्तर आहे. मूकनायक सुरू झालं 31 जानेवारी 1920 ला. पांडुरंग नंदराम भटकर हे त्याचे पहिले संपादक आंबेडकरांनी नेमलं होतं. का
आणि नंतर पुढे ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप हे त्याचे दुसरे संपादक म्हणून त्यांनी नेमले होते. मूकनायकशी संबंधित असणारे पांडुरंग भटकर आणि ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप हे गृहस्थ. म्हणजे हा प्रश्न मी इकडे पुन्हा लेखन आणि नियतकालिका याच्यात टाकलेला आहे. आता तुम्हाला जी पीडीएफ दिली आहे नोट्सची त्याच्या शेवटच्या पेजवर सुद्धा हे अनालिसिस करून दिलंय आणि बोर्डवर सुद्धा मी लिहिलंय की वैयक्तिक आयुष्य, शिक्षण आणि स्वतःचं वैयक्तिक जे काही कारकीर्द आहे त्याच्यावर 2 प्रश्न आहेत. घटना समितीतल्या योगदानावर आपण पाहिलं, संस्कृतवर 1 प्रश्न आहे. गांधी आणि आंबेडकर हरिजन बाबत जो आहे तो 1 प्रश्न आहे. लेखन त्यांनी जे केलंय म्हणजे बुद्ध अँड हिज धम्म असेल किंवा मूकनायकवरचा प्रश्न असेल किंवा इतर जे काही नियतकालिक आहे त्यावर 3 प्रश्न आहेत. अस्पृश्यांसाठीचे प्रयत्न आणि स्वातंत्र्य चळवळ मग ते त्यांनी दिलेली साक्ष असेल किंवा महाडचा सत्याग्रह असेल त्याच्यावर 4 प्रश्न आहे. आणि स्वतः ज्या संस्था काढल्या किंवा पक्ष काढले त्याच्यावर 1 प्रश्न आहे. असे टोटल 12 प्रश्न जे आहेत ते मेन्सला आलेले आहेत. आणि 1 प्रश्न जो आहे तो प्रीला आलाय 2018चा जो त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आहे तो मी आता वाचतो. तो बघा 2018चा 99 नंबरचा प्रश्न जो आहे, पुढील वाक्यात वर्णन केलेले समाज सुधारक कोणते ओळखा. त्यांच्या कुटुंबाचा जाती व्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या कबीराच्या शिकवणुकीवर विश्वास होता. वडील सैन्यात होते, सुभेदार मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या शाळेतील शिपाईबाईंना त्यांचे दप्तरही अस्पृश्य वाटे आणि ते अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाही. नन अदर दॅन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण संस्कृतीविषयी मगाशीच बोललो. शिवाय वडील त्यांचे सैन्यात होते हे म्हणजे हा अगदी बेसिक होता. कबीरांच्या शिकवणुकीवर विश्वास आहे, दी बेसिक प्रश्न आहे. थोडक्यात आता आपल्याला आंबेडकरांवरची व्हिडिओ सिरीज सुरू करण्यापूर्वी किंवा तुम्ही अभ्यास करण्यापूर्वी हे नीट लक्षात घ्या. म्हणजे जवळपास अत्यंत वाईड रेंज आहे, व्यापक सगळा हा पट आहे. काय विचारतील ते सांगता येत नाही. कारण आंबेडकरांचं अकॅडमिक जे काही सगळं करिअर आहे, शिक्षण जे आहे ते ब्राईट आहे. मग ते त्यांच्या कोलंबिया युनिव्हर्सिटी असेल, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असेल किंवा त्यांनी लिहिलेले प्रबंध असतील, या सगळ्यांचा जो काही त्यांचा अभ्यास आहे याच्यावर प्रश्न जाऊ शकतात. त्यांचं बालपण याच्यावर प्रश्न जाऊ शकतात. त्यानंतर त्यांनी जे लेखन केलंय, ग्रंथ, नियतकालिक, संस्था, पक्ष, त्यांनी जे काही कार्य केलंय अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्याच्यावर प्रश्न जाऊ शकतात. फ्रीडम स्ट्रगलच्या दरम्यान ब्रिटिशांशी संबंधात येणाऱ्या ज्या काही अनेक बाबी आहेत त्याच्यावर प्रश्न जाऊ शकतात. म्हणजे जवळपास समग्र चरित्र जे काही आहे ते आयोगाला महत्वाचं वाटतंय. आणि त्यामुळं माझा आंबेडकरांवरच्या व्हिडिओ सिरीजमध्ये सुद्धा हाच प्रयत्न असणार आहे. अर्थातच मी क्रॉनॉलॉजिकली जाणार नाही की जन्म इथं झाला आणि मग थेट तिथपर्यंत जायचं नाही. मी ह्या अशा जे काही विचारलेलं आहे त्यातलेच महत्वाचे टॉपिक्स निवडून रॅन्डमली व्हिडिओ करणार आहे. ज्योतिराव फुल्यांप्रमाणेच आपल्याला त्यांच्यावरती जास्त काम करायचं आहे. त्यामुळं तुम्ही सर्वांनी हे प्रश्न परत परत वाचा, ह्या प्रश्नांची नीट उजळणी करा आणि त्याच्यानुसार पुढची व्हिडिओ सिरीज जी आहे ती अटेंड करा. 3ही PDF ज्या आहेत त्या डाउनलोड करा. विशेषतः ज्या नोट्स मी केलेल्या आहेत, ज्या मी आता बोललो आहे, 16-17 पानांची जी नोट आहे ती टेलिग्राम चॅनलवरनं डाउनलोड करा. त्यानंतर आपण डॉक्टर आंबेडकरांवरच्या पुढच्या लेक्चर्सला सुरुवात करूया. आत्ता आपण इथं थांबूया. धन्यवाद.